आपण आहे ना आता कापण्या बनवायच्या. कापण्याला आपण गूळ विरघळायला ठेवूया. 1 वाटी गूळ घेतलाय हो का मी. 1 वाटी घेतलाय गूळ. गूळ घेतलाय आणि 1 वाटी पाणी वतते. हो का, 1 वाटी पाणी वतलंय. 1च वाटी वता पाणी आणि असं 10 मिनिटं फक्त हलवा. कापून घेतलाय मी गूळ, त्याच्यामुळे लगेच विरघळणार तो 10 मिनिटात. बघा 10 मिनिटांनी आपण आता घेतला ना असा गूळ आपला विरघळला पुरा कापण्याचा. आता आपण कापण्याचं पीठ मळाय घेऊया. हे बघा 2 वाट्या आपलं पीठ आहे. गव्हाचं पीठ आहे 2 वाट्या. चणा डाळीचं आहे आपलं. 2 चम्मच घेतले मी चणा डाळीचं पीठ. चवीपुरतं मीठ घेतलंय. गोड पदार्थाला घातलेलं चांगलं असतं. वेलची पावडर आहे आणि हो खायचा सोडा आहे. थोडाच घ्यायचा, लय नाही घ्यायचा, नाही तर तेल खेचतलंय आपलं शंकरपाळ्या कापण्या. मग हे सर्व एक मिश्रण करूया. आणि आता आपण गरम करून तेल घेतलंय. 2 चम्मच तेल घेतले गरम करून. गरम आहे ना आपलं, थोडं चमच्यानं हलवते. लय पण गरम करायचं नाही, मीडियम करायचं. तेल सगळं एक सारखं पिठाला लागलं. आता आपण गूळ विरघळलेला आहे ना, ते आता ह्याच्यात लागल तसा घालूया. गाळून घेते मी. कचरा बिचरा असलेला गाळणीत थांबतो मध्ये. लागल तसं घेऊया आपण. आणि गुळाच्या पाण्यामध्ये बसल तेवढंच घ्या पीठ त्याच्यात. 2 वाटी लागू नाही तर 2.5 वाटी लागू. गुळाच्या पाण्यात बसल तेवढंच घ्या, नाहीतर मग कापण्या गोडला कमी होतील. आणि लय पातळ पीठ मळू नका. तो काय कचरा आहे असा ते टाकून द्यायचा. असा कचरा राहतो. लय पातळ कापण्याला पीठ मळायचं नाही, घट्टच मळायचं, म्हणजे छान होतात कापण्या आपल्या. गुळाच्या पाण्यात जेवढं पीठ बसेल तेवढं घेतलं ना, म्हणजे मस्त बनतात कापण्या छानपैकी. आणि खायचा सोडा थोडाच टाका, म्हणजे कशा नरम होतात मस्तपैकी, मग कडक होत नाही त्या कापण्या. काय असं पीठ लय नरम नाही, लय कडक नाही, असं मग मिडियम मळायचं. ते भिजल्यावर ना होते परत थोडं पातळ, कारण गव्हाचं पीठ असतं ना, ते थोड्या अर्ध्या तासानं आपण करायला घेतलं तोपर्यंत भिजतं चांगलं, तोपर्यंत मग मस्त होतात करायसारख्या. आणि आता ह्याला आपण तेल लावून, चांगलं तेल लावून मर्दून ठेवूया. आपण एका भांड्यात घालून ठेवूया.
बघा. आणि एका भांड्यात आपण झाकून ठेवूया. बघा, असं नरम पीठ आपलं मस्तपैकी होईल. ओके, एका भांड्यात आता ठेवूया आपण आणि अर्धा तासानं आपण करायला घेऊया. तोपर्यंत चांगलं भिजतंय आपलं. तर आपण आहे ना अर्धा पीठ मळलं कापण्याचं. आता अर्धा तास झाले बघा. आता अर्ध्या तासानं आपण आता करायला घेतल्या त्या कापण्या. आता पळपुटा आपण आहे ना या ह्याच्यावर हे सारखं करूया. असं आपलं पीठ भिजलंय चांगलं. तर तो एक उंडा मी घेते करून. आता आपण लाटूया पीठ लावून. गव्हाचं पीठ घेते लावायला आपण. पीठ लावून लाटूया. ते पातळ पण नाही लाटायच्या. हो का, असं लाटले तर हो का. ते पातळ पण नाही, ते जाड पण नाही. ते पातळ पण नाही, ते जाड पण नाही. आता आपण ह्याच्यावर खसखस टाकूया. थोडी खसखस टाकायची आणि लाटायचं असं थोडं. असे लाटायचे खसखस टाकून आणि अशा पाडायच्या पण. असं तुम्ही उलटण्यानं पण पाडू शकता. तर मी एक एक धावते. बघा असं आपल्या भांड्यात. आता आपण एका भांड्यात काढूया. असं एक एक उचलून एका भांड्यात आपण काढून ठेवूया. दुसरा उंडा केला होता. तर पीठ घेऊन आपण लाटूया. आता खसखस टाकून दावते तुम्हाला. खसखस टाकल्या नाही ना जर लाटणं फिरवा, नाही तर खसखस आपली पडत राहते. मग एका बाजून आता दुसऱ्या बाजून आपण टाकूया.
आता एक एक दावते तुम्हाला. कापण्या लाटल्या जाऊ का. आता आपण आहे ना तळायला घेऊया. आपण कापण्याला तेल ओतूया. गॅस फुल करूयात आपण. लय कडक पण तेल उकळून द्यायचं नाही, असे सोडायचे. आता पलटी करूया आपण. बघा अशा आपल्या फुगतात. बघा अशा आपल्या आता तळल्या कापल्या. बघा बघा असे एक एक सोडायचे. बघा अशा भाजतात आता. बघा अशा आपल्या कापण्या बनल्या आणि चांदल्या फुगल्या पण. हो का मस्तपैकी अशा आपल्या कापण्या बनवल्या त्या. बघा नरम बिरम मस्त फुगल्या त्या. अशा तुम्ही पण बनवून बघा कापण्या कशा बनतात आपल्या कापण्या.